वेलकम स्टुडंट्स. इलॅस्टिसिटी या टॉपिकवरील जे प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत ते आज आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. जसं की अप टू प्रॉब्लेम नंबर या ठिकाणी दिसत असेल बघा तुम्हाला सर्वांना की प्रॉब्लेम नंबर 15 पर्यंत हे सगळे डाउट्स आपण क्लिअर केलेले आहेत. यानंतर प्रॉब्लेम नंबर 25 ला हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण या ठिकाणी आज सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे जो प्रॉब्लेम नंबर 25 आणि याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यामध्ये आपल्याला मदत करेल. त्या तो पॉइंट्स म्हणजे ॲनालॉग ऑफ रॉड ॲज अ स्प्रिंग. थोडक्यात काय झालंय की आतापर्यंत इलॅस्टिसिटीमध्ये आपण घेतलं बघा. फॉर एक्झाम्पल या रिजिड सपोर्टला मी हा एक असा रॉड अटॅच केला असेल आणि आता काय केलं, या रॉडची जी लेंथ असेल, फॉर एक्झाम्पल ही लेंथ असणार आहे, त्या लेंथला आपण एल कन्सिडर करूया. आणि या ठिकाणी जर मी लोड अटॅच केल्यानंतर नेक्स्ट सिच्युएशन काय असते, जर इथं व्यवस्थित आपण बघितलं तर हा जो रॉड आपण अटॅच केला आहे तो काही त्याची जी लेंथ असेल ती लेंथ एक्सटेंड होत असते, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इट्स चेंज इन लेंथ आणि ती असते डेल्टा एल एवढी. आणि काय होतं, हे केव्हा होणार आहे, ज्यावेळेस लोड या ठिकाणी अटॅच केला असेल त्यावेळेस. आणि काय होतं, जर आपण हा लोड काढून टाकला तर सगळ्यांना माहिती बघा, लोड जर काढून टाकला ना तर हा जो रॉड होता तो इलॅस्टिक प्रॉपर्टी बिहेव करतोय. त्या इलॅस्टिसिटीमुळे याला एक प्रॉपर्टी आली जो एक्सटेंड होऊ शकतो. त्यानंतर जर आपण लोड काढून घेतला तो परत त्याची लेंथ जेवढी असणार आहे, किती, एल एवढ्या लेंथला तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाणार आहे. ही जी कन्सेप्ट असते रॉड एक्सटेन्शनची, त्यानंतर रॉडची त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याची, ही कन्सेप्ट सिमिलर आहे स्प्रिंग सारखी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर स्प्रिंग असेल आणि हिला जर आपण या ठिकाणी लोड अटॅच केला आणि जर एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड केल्यानंतर जर आपण बघितलं तर ही जी स्प्रिंग असते ही स्प्रिंग एल एवढी लेंथ असेल तर याच्यावर आता एक्सटेन्शन होतं किती, एक्स एवढं, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. आणि परत जर हा लोड जर काढून घेतला तर परत स्प्रिंग कुठे येऊन जाते, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. म्हणजेच या ठिकाणी जो फोर्स असतो तो असतो डिफॉर्मिंग फोर्स. आणि सगळ्यांना माहिती दिस डिफॉर्मिंग फोर्स एफ इज इक्वल टू किती असतो, के मल्टिप्लाय बाय एक्स. के ला आपण म्हणत असतो इट इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि या ठिकाणी एक्स जे असेल ना त्या एक्स ला म्हणायचं असतं इलॅस्टिक किंवा त्याला म्हणलं जातं इलॉंगेशन. मग आता हे इलॉंगेशन जसं स्प्रिंग मध्ये होतं तसं हे रॉड मध्येही होतंय. रॉडलाही आपण फोर्स अप्लाय करतो एका युनिट एरियावरती, एक्सटेन्शन होतं, स्ट्रेस अप्लाय करतो म्हणजे यंग्स मॉड्युलस प्रेझेंट असतो. थोडक्यात काय तर हा जो रॉड आहे याला ट्रीट करायचा आहे ॲज अ स्प्रिंग सारखा. आणि सगळ्यांना माहिती स्प्रिंग ह्या सिरीज मध्ये अटॅच केलं तर काय असतं, स्प्रिंग ह्या पॅरल मध्ये अटॅच केल्यानंतर काय होत असतं. सेम कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो आता ही सगळी कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल की जो रॉड असेल तो रॉड आपल्याला ॲज अ ट्रीट करायचा आहे स्प्रिंग म्हणून. मग तो व्हर्टिकली स्प्रिंग असेल किंवा हॉरिझॉन्टली स्प्रिंग असेल. मग याच्यासाठी एक सिंपल आपण घेतलं काय तर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. परत यंग्स मॉड्युलस मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, एफ अपॉन एरिया चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि यावरून फोर्स फाइंड करून घेतला. फोर्स किती होऊन जातो, यंग्स मॉड्युलस एरिया डिवायडेड बाय असणारे एल मल्टिप्लाय बाय काय असतं, डेल्टा एल. बरोबर आहे. आता हा जो फॉर्म्युला आता आपण डिराईव्ह केला ना हा व्यवस्थित बघा. एफ इज इक्वल टू किती आला, वाय ए स्मॉल एल मल्टिप्लाय बाय किती आलं, डेल्टा एल एवढा आलाय. याला मी कम्पेअर करतो एफ इज इक्वल टू के एक्स सोबत. तर इथं तुम्हाला समजेल की एक्स इज इक्वल टू किती आला, डेल्टा एल. एक्स म्हणजे काय होतं, इलॉंगेशन. डेल्टा एल सुद्धा काय आलं, इलॉंगेशन. आणि के ही क्वांटिटी कशा सोबत आली तर तुम्हाला लगेच समजतं बघा. के इज इक्वल टू वाय ए अपॉन किती आला, स्मॉल एल. दिस इज द स्प्रिंग कॉन्स्टंट. हा काय झाला, स्प्रिंग कॉन्स्टंट झाला. आता ह्या स्प्रिंग कॉन्स्टंटला इलॅस्टिसिटी मध्ये आपण म्हणणार आहोत इलॅस्टिक कॉन्स्टंट. याला काय म्हणणार आपण या ठिकाणी, इलॅस्टिक कॉन्स्टंट. मग आता इलॅस्टिक कॉन्स्टंट तुम्हाला भेटला. दिस इज इलॅस्टिक कॉन्स्टंट. काय असेल तो, के स्मॉल के. बल्क मॉड्युलसचा के नाही, बल्क मॉड्युलसचा आपण घेत असतो कॅपिटल के. हा आला या ठिकाणी स्मॉल के. किती आला तो, वाय ए अपॉन किती आला रे, स्मॉल एल एवढा.
हा फॉर्म्युला तुम्हाला कायमस्वरूपी काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर झालं. मग आता ही स्प्रिंग जर असेल बघा, आता इथं एक्सटेन्शन झालं, मग या ठिकाणी पहिली स्प्रिंग होती किती, K1 एवढी, दुसरी स्प्रिंग त्याला अटॅच केली, दुसरी स्प्रिंग काय असेल, K2 एवढी असेल, म्हणजे पहिला K1 येऊन जातो A1 Y1 अपॉन किती असणार आहे, L1. मग K2 इज इक्वल टू किती असणार आहे, माहिती सगळ्यांना, A2 Y2 डिवायडेड बाय काय असणार आहे, L2. आणि ह्या दोन्ही स्प्रिंग आता काय झालं या डायग्राम मध्ये बघा, एक्सटेन्शन झालं. मग इक्विव्हॅलेंट K किती असेल, दोन्ही सिरीज मध्ये आले ना, म्हणजे 1 अपॉन K इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन काय असेल, K2. हा फॉर्म्युला तर सगळ्यांना येतो. आणि जर आपण याला सॉल्व करायला घेतलं कशाला, 1 अपॉन K1 आणि 1 अपॉन K2 ला, तर हे सॉल्व कसं करणार, मग तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व केलं जातं, व्हॅल्यू टाकून द्यायच्या, सिंपल. काय असणार आहे व्हॅल्यू, मग व्हेरी गुड, ते येऊन जातं K इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू असणार आहे फॉर्म्युला K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. आणि जर तुम्हाला विचारलं ना, तर ऑब्विसली इथं काय होते, स्प्रिंग ऑसिलेट होते, मीन पोझिशन पासून ऑसिलेट होते. आणि जर तुम्हाला विचारलं ना टाइम पिरियड फाइंड करा, टाइम पिरियड कसं फाइंड करणार, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन असतो 2 पाय अंडर रूट m अपॉन किती असतो रे, K इक्विव्हॅलेंट. मग तुम्ही इथं सिंपल K इक्विव्हॅलेंट व्हॅल्यूची K इक्विव्हॅलेंट जे आलाय त्याची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून द्या ना, म्हणजे T इज इक्वल टू 2 पाय, ते येऊन जातं m मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, K1 प्लस K2 डिवायडेड बाय किती असणार आहे, K1 इंटू K2. हा असेल तुमच्याला इलॉंगेशन टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त ट्रीट कशासारखं करायचं आहे, स्प्रिंग सारखं करायचं आहे. आणि ह्या व्हॅल्यूज तुम्हाला काय होत जातील, भेटत जातील. क्लिअर झालं. होप सो सगळ्यांना हे व्यवस्थित समजलं असेलच. याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही इथं प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकता. हे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही कम्प्लीट करून घ्या. त्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशन दुसऱ्या वेळी फाइंड केला जातो, तो म्हणजे असतो ओमेगा. कारण की आत्ताच आपण घेतलं बघा, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन किती असतो, ओमेगा. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू किती आला, 2 पाय अपॉन टी, बरोबर. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू किती असणार आहे, व्हॅल्यू इथं जनरल आपण सबस्टिट्यूट करून देतो. आणि तो जर फॉर्म्युला क्लिअर केला तो K इक्विव्हॅलेंट अपॉन किती असेल, m असेल, बरोबर. त्याची अँग्युलर वेलोसिटी झाली. अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटी मध्ये ज्यावेळेस आपलं सिंपल हार्मोनिक मोशन होणार त्यावेळेस हा फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. पण आता सध्या पुरतं तुम्ही लक्षात ठेवायचं, वेलोसिटी कशी फाइंड केली जाईल, त्या स्प्रिंगची, या स्प्रिंगची लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी किती असणार आहे, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. आता फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा. दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म्युला T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m इंटू K1 प्लस K2 डिवायडेड बाय किती असणार आहे, K1 इंटू K2. नंतर v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट K इक्विव्हॅलेंट अपॉन m. This is formula we are using. Okay, this is formula for using elongation in elasticity. ज्यावेळेस तुम्हाला एक्सटेन्शन दिलं जाईल किंवा इलॉंगेशन दिलं जाईल इलास्टिसिटी मध्ये, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. फॉर एक्झाम्पल सिंपल हार्मोनिक मोशन, याला सिंपल म्हणणार आपण, सिंपल हार्मोनिक मोशन. मग याचा टाइम पिरियड फाइंड करायचा, 2 पाय अंडर रूट m इंटू K1 प्लस K2 अपॉन K1 इंटू K2. ओमेगा v इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट K इक्विव्हॅलेंट अपॉन m. सो हे काय प्रॉब्लेम्स आहे, हे तुम्ही प्रॉब्लेम्स जे आहेत ना दिसतात तुम्हाला, हाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. हाही प्रॉब्लेम्स तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करा. आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला गेलाय ना, तो या टर्म्सशी रिलेटेड आहे. मग आता पहिल्यांदा समजून घेऊ की क्वेश्चन कसा विचारला गेलाय. चला मग आता मी क्वेश्चन वाचतो, सेम त्या टर्म सोबतच रिलेटेड आहे, दुसरं काहीच नाही करायचं. चला, वन एंड ऑफ अ लॉंग मेटॅलिक वायर ऑफ लेंथ L is tied to a ceiling. पुढे आहे, the other end is tied to a massless spring of spring constant K. A mass hangs freely from the free end of the string. The area of cross section and Young's modulus of the wire are A and Y respectively. If the mass is slightly pulled down and released, it will oscillate with the time period t equal to, बघा रे, oscillate
ऑसिलेटरला म्हणजे मोशन कुठलं आलं, सिंपल हार्मोनिक मोशन आलं. आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारला जातो टाइम पिरियड किती असेल. मोस्टली इलॅस्टिसिटी मध्ये जेईई मेन्स मध्ये या टाईपचा क्वेश्चन्स तुम्हाला असतोच. आता का असतो तर बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस सिंपल हार्मोनिक मोशन होणार ना त्यावेळेस तुमचा ऑब्विसली तुम्ही पेपर जो देणार आहात तर लास्टला पेपर देणार आहात, त्यावेळेस तुमचा पूर्ण सिलेबस झालेला असेल. म्हणजे त्यावेळेस तुमचा वेव्ह मोशन सुद्धा झालेला असणार आहे, वेव्ह मोशन सुद्धा झाला असेल आणि तुमचा इलॅस्टिसिटी सुद्धा झालेला असणार. मग ह्या दोन्ही चॅप्टरवरती, या दोन्ही चॅप्टरच्या ऍप्लिकेशन वरती हा एक प्रॉब्लेम आहे. आणि या टाईपचे प्रॉब्लेम जनरल तुम्हाला विचारले जात असतात. बरोबर आहे. चला मग आता काय करूया, व्यवस्थित लक्ष द्या, शांततेने लक्ष द्या. हा प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करूया. काय झालंय रे, one end of a long metallic wire of length L is tied to a ceiling. ओके, म्हणजे इथं काय असेल, एक रिजिड सपोर्ट असेल, त्या रिजिड सपोर्टला एक L एवढी लेंथ असणारी वायर काय केली आहे, अटॅच केली. ठीक आहे, L एवढी लेंथ असणारी वायर काय केली, अटॅच केली. कॅपिटल L त्याच्यावरती काय आहे, लेंथ आहे. ओके, बघा आता पुढे काय सांगितलं, द अदर एंड इज टाइड टू अ मासलेस स्प्रिंग ऑफ अ स्प्रिंग कॉन्स्टंट के. त्यानंतर याचा अदर एंड जे होता ना, तो त्या अदर एंडला एक स्प्रिंग अटॅच केली. या अदर एंडला काय केलं, एक अशी स्प्रिंग अटॅच केली. बरोबर, ठीक आहे. बघा याची जी लेंथ असेल, या रॉडची लेंथ ती असणार आहे L एवढी. त्यानंतर स्प्रिंग अटॅच केली, त्या स्प्रिंगचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो आहे स्प्रिंग कॉन्स्टंट K. म्हणजे इथं फॉर्म्युला असेल F इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय X एवढा. या फोर्सला म्हणायचं असतं रिस्टोरिंग फोर्स. पुढे काय सांगितलं, मास M हँग्स फ्रीली फ्रॉम द फ्री एंड ऑफ द स्प्रिंग. ठीक आहे, या फ्री एंडला काय अटॅच केलंय, मास अटॅच केलंय. ते मास किती आहे, M एवढं मास अटॅच. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड यंग मॉड्युलस ऑफ द वायर आर A अँड Y. ही जी वायर अटॅच केली ना, ही वायर, बरोबर का, याचा एरिया असेल A आणि यंग्स मॉड्युलस आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A, ज्या ठिकाणी फोर्स ऍक्च्युअली अप्लाय झाला तो, आणि यंग्स मॉड्युलस आहे Y एवढा. आता पुढे काय सांगितलं, इफ द मास इज स्लाइटली पुल डाऊन अँड रिलीज. याला काय केलं, असा फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर याला रिलीज केलं. रिलीज केलं काय होणार आहे, तर रिलीज केल्यानंतरची सिच्युएशन बघू. ही स्प्रिंग अशी पहिल्यांदा एक्सटेंड होईल आणि नंतर परत त्याच्यावाल्या रिलीज ज्या पॉईंट पासून रिलीज केलं ना त्या पोझिशनला परत ती येत चालेल. म्हणजेच या ठिकाणी त्या स्प्रिंगचे ऑसिलेशन्स व्हायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला विचारलं काय, मग टाइम पिरियड किती असेल. बरोबर आहे. चला मग आता पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा स्प्रिंग कॉन्स्टंट किती असेल मागच घेतलं बघा. स्प्रिंग कॉन्स्टंट किती असणार आहे याच्याला, ते आता मागं आलेलं इक्वेशन. तो स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला येऊन जातो वाय ए. ऑब्विसली याचा स्प्रिंग कॉन्स्टंट असेल की, आता हे ट्रीट कसं करणार आहोत आपण, तर हे ट्रीट करणार आहोत. बघा काय होणार आहे, ज्या वेळेस ही स्प्रिंग एक्सटेंड होणार ना, ही स्प्रिंग एक्सटेंड सोबतच या रॉडलाही तो फोर्स अप्लाय होणार आहे. म्हणजे हा रॉड काही लेंथ चेंज करणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं ट्रीट करणार, त्या रॉडला ॲज अ स्प्रिंग म्हणून ट्रीट करणार. मग याचा स्प्रिंग कॉन्स्टंट झाला K1, रॉडचा स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, हा झाला रॉडचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1. आणि स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट त्यांनी दिलाय, त्याला म्हणतो मी K2. आणि ह्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट त्यांनी सांगितलंय किती आहे, K एवढा आहे. स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आला, K एवढा. मग पहिल्यांदा रॉडचा स्प्रिंग कॉन्स्टंट तर फाईंड करून घेऊया. तो माहिती आहे सर्वांना किती असतो, हे मागं घेतलं बघा. हा इथं या ठिकाणी घेतलाय आपण हा फॉर्म्युला. म्हणजे आता जी डायग्राम आहे ना ती या पद्धतीने ती डायग्राम आहे. पहिल्यांदा रॉड होता, तो रॉड ॲज आपण ट्रीट करणार आहोत स्प्रिंग सोबत. या ठिकाणी जो रॉड होता तो रॉड या ठिकाणी आपण रिप्लेस केला. कशाने रिप्लेस केला, स्प्रिंगने रिप्लेस केला. मग त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट असेल तो येऊन जातो वाय ए अपॉन असणार आहे लेंथ. त्या रॉडची जेवढी लेंथ होती ना, किती लेंथ होती, L एवढी लेंथ होती. आणि K2 तर इज इक्वल टू किती असणार आहे, K एवढा असणार आहे. आणि विचारलं काय, मग टाइम पिरियड झाला तुमच्याकडे फॉर्म्युला आला, T इज इक्वल टू 2 पाय, हा बोला, अंडर रूट M अपॉन K इक्वॅलंट. पहिल्यांदा फाइंड करून घेऊया K इक्वॅलंट किती असतो, तो K1 मल्टिप्लाय बाय K2 डिवाइडेड बाय किती असणार आहे, K1 प्लस K2. बरोबर आहे.
व्हेरी गुड. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम मल्टिप्लाय बाय k1 प्लस k2 डिवायडेड बाय किती असणार आहे k1 इंटू k2. आता व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करत चालूया. म्हणजेच किती येऊन जातो इज इक्वल टू असेल 2 पाय अंडर रूट एम मल्टिप्लाय बाय k1 ची व्हॅल्यू किती आहे दिली बघा. k1 ची व्हॅल्यू y a अपॉन l प्लस k2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे k एवढी दिलेली आहे. त्यांनी सांगितलं ना स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग किती आहे k एवढा आहे. मग डिवायडेड बाय किती असणार आहे k1 इंटू k2. k1 किती आहे y a अपॉन l मल्टिप्लाय बाय किती असेल k असेल. आता याला जर सॉल्व्ह केलं तर हे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ते येऊन जातं m किती येतं सांगा y a प्लस kl अपॉन किती असेल l असेल डिवायडेड बाय किती असणार आहे y a कॅपिटल K मल्टिप्लाय बाय किती असेल l असेल. l अँड l गेट कॅन्सल. सो t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट किती असणार आहे m मल्टिप्लाय बाय y a प्लस k l डिवायडेड बाय किती आला y a मल्टिप्लाय बाय k. बरोबर. दिस इज याक. ठीक आहे चला जाऊ द्या काय असेल तो नाही. सो आपला जो ऑप्शन आला आहे तो ऑप्शन आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये ऑप्शन्स म्हणजे आपलं जे आन्सर आलाय ना ते आन्सर आपल्या सोल्युशन मध्ये आहे का एकदा चेक करूया. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम मल्टिप्लाय बाय वाय ए प्लस के एल डिवायडेड बाय वाय ए के. सो असा जो ऑप्शन असेल ते तुमच्यावाला आन्सर असणार आहे. ऑप्शन कुठे आहे ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर आपण रॉड ॲज अ स्प्रिंग म्हणून ट्रीट केला तर आपले प्रॉब्लेम्स हे इझिली काय होऊ शकता सॉल्व्ह होऊ शकता. जनरल या टाईपचे प्रॉब्लेम्स कुठं असतात जेईई मेन्स मध्ये प्लस याचं एक ऍप्लिकेशन असेल समजा कंप्रेसिव्ह क्वेश्चन्स याच्यावरती विचारला जाऊ शकतो पुढे ऍडव्हान्स मध्ये. सो व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या. समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही ओके सर म्हणू शकता. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. ओके चला मग या नंतरचा जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 26. सो आता प्रॉब्लेम नंबर 26 आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. सो प्रॉब्लेम इज बघा a rubber cord catapult has a cross section area 1 millimeter square and total unstretched length is 10 centimeter. It is stretched to 12 centimeter and released to project a missile of mass 5 gram. Taking Young modulus of rubber as 5 into 10 raised to 8 Newton per meter square, the velocity of projection of missile is. बघा या टाईपचे प्रॉब्लेम्स म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. त्याला आपण स्लिंग शॉट म्हणतो. त्या स्लिंग शॉट मध्ये एक रबर कॉर्ड वापरला जातो. त्या रबर कॉर्डचा जो एरिया आहे तो तुम्हाला दिलेला आहे. तो आहे 1 मिलीमीटर स्क्वेअर एवढा आहे. त्याची अनस्ट्रेच लेंथ ती दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि स्ट्रेच केल्यानंतर त्याची लेंथ असते किती रे 12 सेंटीमीटर एवढी. आणि हे कशासाठी वापरलं जाणार आहे तर एक मिसाईल असेल ती मिसाईल ज्याला आपण स्टोन म्हणतो म्हणजे या ठिकाणी मिसाईल घेतलंय पण जनरल आपण घेतलं गोफन जर घेतली तर गोफन मध्ये काय असतं एक दगड ठेवलेला असतो बरोबर ना. ठीक. त्याचा मास दिलेला आहे. मास आहे 5 ग्रॅम एवढं. म्हणजेच ते येऊन जातं तुम्हाला जर याचं केजी मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे बरोबर. आणि ते येऊन जातं 5 इंटू किती असणार माहिती ना 5 इंटू 10 रेज टू -3 कशामध्ये असेल केजी मध्ये असेल. आणि पुढे दिलंय तुम्हाला यंग्स मॉड्युलस दिलाय. यंग्स मॉड्युलस किती आहे 5 इंटू 10 रेज टू 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला विचारलं त्या मिसाईलला किती वेलॉसिटी भेटली असणार. हा प्रॉब्लेम कसा ट्रीट करणार तर जर फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं ना आपण तर तो जो स्लिंग शॉट असेल तो अशा पद्धतीचा असतो वाय शेप आणि त्याला या पॉइंट्सला एक असा रबर अटॅच असतं बरोबर. आणि या ठिकाणी काय असते आपण स्टोन जनरली ठेवत असतो आणि ही जी लेंथ असते ही लेंथ असते रबरची ऍक्च्युअल. आता ज्यावेळेस याला असं एक्सटेंड केलं जाईल फोर्स अप्लाय करून त्यावेळेस याची लेंथ काय होणार आहे चेंज होणार आहे आणि ती चेंज इन लेंथ असणार आहे डेल्टा एल एवढी बरोबर ना. मग आता हा जो पूर्ण प्रॉब्लेम आहे
पूर्ण रिलीज केल्यानंतर हा पूर्ण प्रॉब्लेम मध्ये याला पूर्ण रिलीज केल्यानंतर परत ह्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाणार आहे. ऑब्विसली ज्यावेळेस स्टोन रिलीज होणार आहे हा फोर्स जो अप्लाय केलाय तो फोर्स काढून घेतला जाणार आहे, तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला याला ट्रीट करायचं आहे स्प्रिंग कॉन्स्टंट सारखा. मग आता म्हणजेच आपण याला ट्रीट करणार आहोत, रबर रिप्लेस करणार स्प्रिंगने, आणि त्या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो वाय ए अपॉन किती असणार आहे, यल असणार आहे. मग यावरून तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट भेटेल. पण झालं काय की ज्यावेळेस तो जेवढा स्ट्रेच झाला ना, म्हणजे जेवढी स्ट्रेच एनर्जी त्याला प्रोव्हाइड झाली, कारण जो स्ट्रेच जाणार त्यावेळेस त्याचं काहीतरी काम केलं आणि ती एनर्जी स्टोअर झाली, तेवढी एनर्जी कोणाला भेटणार आहे, त्या स्टोनला भेटणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय झालं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर म्हणलं ना, तर पहिल्यांदा म्हणजे मी इथं यूज करतो बाय युजिंग कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. तर एनर्जी कॉन्झर्व पहिली कोणती असणार आहे, व्हेरी गुड. पहिल्यांदा एनर्जी असेल एनर्जी स्टोअर बाय दॅट रबर कॉर्ड, म्हणजे ती असते 1/2 मल्टिप्लाय बाय लोड मल्टिप्लाय बाय काय असतं, एक्सटेन्शन. हे घेतलंय ना फॉर्म्युला, इज इक्वल टू एनर्जी गिवन टू दी मिसाईल, आणि ती कोणती असणार आहे, कायनेटिक एनर्जी, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. हा फॉर्म्युला आत्ताच घेतला आपण, कुठं इलेक्ट्रिसिटी मध्ये घेतलाय बघा, हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय एक्सटेन्शन लेक्चर मध्ये घेतलाय. मग आता लोड म्हणजे काय असणार आहे, फोर्स, म्हणजे ते येऊन जातं 1/2 मल्टिप्लाय बाय तो असतो अप्लाइड फोर्स, आणि एक्सटेन्शन किती असणार आहे, डेल्टा एल एवढं, हाफ ऑफ किती आलं, m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. तर मला याला रिप्लेस करायचा आहे, फोर्स मला माहिती का कुठे इथं दिलेला नाही, म्हणजे मला काय करावं लागेल, याला रिप्लेस करावं लागेल. कशाच्या टर्म मध्ये, के च्या टर्म मध्ये. मग कसं रिप्लेस करणार, तर यासाठी मी यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला घेतो. काय असतो तो, फोर्स पर युनिट एरिया पुढे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग आता या ठिकाणी फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, एफ इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस वाय डेल्टा एल अपॉन किती असणार आहे, एल असणार आहे. मग हा फॉर्म्युला मी इथं फक्त सबस्टिट्यूट करून देतो, तो किती असणार आहे, 1/2 वाय ए डेल्टा एल डिवाइडेड बाय किती असणार आहे, एल इज इक्वल टू किती आला, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. बरोबर, ओके. आता डेल्टा एल आणि परत मल्टिप्लाय बाय डेल्टा एल असेल, डेल्टा एल इंटू डेल्टा एल किती आला, डेल्टा एल स्क्वेअर, म्हणजे हाफ ऑफ वाय ए अपॉन एल मल्टिप्लाय बाय किती आलं, डेल्टा एल स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. आता वाय ए अपॉन एल म्हणजे आपलं इक्वेशन 1 आला, तो रिप्लेस करणार 1/2 मल्टिप्लाय बाय के मल्टिप्लाय बाय डेल्टा एल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आला, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. बरोबर, मग आता काय करणार, व्हॅल्यू टाकून देऊया. व्हॅल्यू टाकून द्यायच्या म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मग आता पुढे याच्यामध्ये जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून देऊया. सो इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून द्यायचं ठरलं तर किती होऊन जातं, के इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस आहे 5 × 10⁸. एरिया दिलेला आहे 1 मिलीमीटर स्क्वेअर, म्हणजे 1 × 10⁻⁶ होऊन जाणार मीटर स्क्वेअर मध्ये, 1चा स्क्वेअर 1 असेल. बरोबर, आणि लेंथ असणार आहे 10 × 10⁻². याला जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं के इज इक्वल टू 5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ना, ही व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे या इक्वेशन मध्ये. म्हणजेच काय होऊन जातं, 1/2 मल्टिप्लाय बाय 5 × 10⁻³ चेंज इन लेंथ दिलेली आहे 12 × 10⁻² स्क्वेअर, हाफ ऑफ मास दिलेला आहे 5 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. आता 1/2 कॅन्सल होऊन जातो, मग v स्क्वेअर म्हणजे अंडर रूट घेऊन ती वेलॉसिटी तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. मग आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता आरामशीर, आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुमच्याला आन्सर येऊन जातं ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. आता हे तर जमेल ना तुम्हाला सॉल्व करायला. सो सिंपल आहे एकदम फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, जो आत्ताच आपण इथं तयार केला
half of k multiply by delta L square is equal to half of m multiply by v square. It is a very important formula for the velocity problems. म्हणजे या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्व होत असते, एनर्जी ट्रान्सफर होत असते, एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि वेलॉसिटी जर आपल्याला फाइंड करायला सांगितली तर हा प्रॉब्लेम्स आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो. काही वेळेस असं सांगितलं जाईल की तुम्हाला वेलॉसिटी दिलेली जाणार आणि एवढ्या वेलॉसिटीसाठी त्या ऑब्जेक्टचं मास फाइंड करा. फॉर एक्झाम्पल असं असेल की 20, आता जेवढी वेलॉसिटी येणार आहे 20 मीटर पर सेकंड, 20 मीटर पर सेकंड साठी तुम्हाला विचारलं जाईल त्या ऑब्जेक्टचं मास किती असेल, म्हणजे किती मासचा तो ऑब्जेक्ट आपल्याला घ्यावा लागेल. या टाइपचे हे प्रॉब्लेम्स असतात. सो व्यवस्थित लक्ष द्या. हेच प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी लेवल 3 मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम जनरल घेत असतो. क्लिअर झालं सर्वांना? होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 27 नंबरचा प्रॉब्लेम मी घेतो बघा. सो प्रॉब्लेम नंबर 27 इज the average depth of Indian Ocean is about 2500 meter. हिंद महासागराची ॲव्हरेज डेप्थ दिलेली आहे. पुढे आहे द फ्रॅक्शनल compressions डेल्टा V upon V of water at the bottom of the ocean. तुम्हाला विचारलं डेल्टा V upon V चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, त्या वॉटरचं ओशियनच्या बॉटमला किती असेल हे तुम्हाला फाइंड करायला सांगितलंय. तुम्हाला दिलंय गिवन दॅट बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर इज 2.2 into 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आता चला याला सॉल्व्ह करूया. सगळ्यात अगोदर मी द गिवन क्वांटिटीज नोट डाऊन करून घेतो ना. गिवन क्वांटिटीज काय काय आहे? ॲव्हरेज डेप्थ दिलेली आहे. डेप्थ किती आहे? 2500 मीटर. त्यानंतर बल्क मॉड्युलस त्याला आपण कॅपिटल के म्हणतो, 2.2 into 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि विचारलं काय? चेंज इन व्हॉल्यूम फाइंड करा. मग सगळ्यात सुरुवातीला एक फॉर्म्युला घेणार ना. कुठला फॉर्म्युला? बल्क मॉड्युलसचा. किती असेल? के इज इक्वल टू टी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही. विचारलं काय? डेल्टा व्ही अपॉन व्ही किती असणार आहे? पी अपॉन के. व्हॉट इज पी? म्हणजे प्रेशर. किती असतं ते? रो जी एच एवढं डिवाइडेड बाय किती असणार आहे? कॅपिटल के. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते? 1000 म्हणजे 10⁻3. त्यानंतर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे 10. डेप्थ दिलेली आहे 2500 मीटर डिवाइडेड बाय बल्क मॉड्युलस दिलेला आहे 2.2 into 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यावरून तुम्हाला भेटणार डेल्टा व्ही अपॉन व्ही आणि तो तुम्ही फाइंड करणार पर्सेंटेज मध्ये. म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही मल्टिप्लाय बाय 100% इज इक्वल टू 10⁻3 10 2500 डिवाइडेड बाय असणार आहे 2.2 into 10⁹ मल्टिप्लाय बाय 100%. आणि हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्यावाला आन्सर आय थिंक 1.14 येतं का चेक करायचं. सो 27 चा ऑप्शन डी आहे बघा. बरोबर? कन्फर्म? हे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. काय नाही, सिंपल काय केलं? बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज केला, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड केला. एकदम डायरेक्ट क्वेश्चन होता. ठीक आहे. चला आता यानंतर आहे 28 नंबरचा प्रॉब्लेम. तो आता आपण या ठिकाणी घेतोय. Which one of the following is the Young's modulus in Newton per meter square for the wire having the stress strain curve shown in the figure? बघा रे, स्ट्रेस स्ट्रेन कर्व तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेला आहे. इलास्टिसिटी मध्ये आपण हा कर्व घेतलेला आहे. तर अप टू इलास्टिक लिमिट कुठपर्यंत असेल याच्यावाला? तर सगळ्यांना माहिती अप टू इलास्टिक लिमिट इथपर्यंत असेल. हे असेल याच्यावाला अप टू इलास्टिक लिमिट. या इलास्टिक लिमिट मध्येच ग्राफ किंवा एखादा मटेरियल हा त्याचा जी काय इलास्टिसिटी प्रॉपर्टी आहे ती इलास्टिसिटी प्रॉपर्टी इथं शो करणार आहे. बरोबर आहे. मग विचारलं काय? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस काय असतो? स्ट्रेस डिवाइडेड बाय किती असणार आहे? स्ट्रेन. बरोबर ना. मग यंग्स मॉड्युलस स्ट्रेस किती आहे बघा इथं 8 into 10⁻⁷. घ्या ना व्हॅल्यू टाका फक्त 8 into 10⁻⁷. स्ट्रेन किती आहे?
हा बघा इथे स्ट्रेन दिलाय 4 × 10⁻⁻⁴. मग हे किती आला आता 2 × 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. असा ऑप्शन जो असेल ते तुमच्यावाला आन्सर असेल. सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर झाला. एकदम सिंपल, एकदम लॉलीपॉप प्रॉब्लेम होता. ठीक आहे. चला यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 29 म्हणजे लेवल 2 या ठिकाणी आपली संपते. सो प्रॉब्लेम नंबर 29 आहे बघा. Force of 100 Newton each are applied in opposite direction on the upper and lower face of the cube of side 20 cm. ठीक आहे. मग आता प्रॉब्लेम कसा समजून घ्यायचा तर बघा एक क्यूब असेल. फॉर एक्झाम्पल एक क्यूब असणार आहे. ठीक आहे. तर मी एक क्यूब घेतो. सो हिअर इज अ वन क्यूब. बरोबर आहे. त्यानंतर each side of that cube is दिलेली आहे तुम्हाला. याला व्यवस्थित ड्रॉ करून घेतो. बघूया आपल्याला क्यूब जमतो काय. अजून तरी जमतोय. ओके. इथं चुकला. आणि या ठिकाणी हा लास्ट. चला छान क्यूब जमलेला आहे आपल्याला. ठीक आहे. ओके. एकदम भारी. आता पुढे काय बघा. फोर्स अप्लाय केला अपोजिट डायरेक्शन ऑन दी अपर फेस. म्हणजे या ठिकाणी फोर्स अप्लाय झाला असेल. ही जी अपर फेस दिसते ना या अपर फेसला फोर्स अप्लाय केला आणि तो फोर्स दिलेला आहे किती आहे 100 न्यूटन. बरोबर आहे. अँड लोअर फेस ऑफ द साइड किती आहे 20 सेंटीमीटर. म्हणजे ही जी साइड असेल ना ही प्रत्येक साइड आहे किती रे 20 सेंटीमीटर. आता पुढे काय झालं बघा. इफ द अप्पर फेस इज शिफ्टेड पॅरलल टू इटसेल्फ बाय 0.25 सेंटीमीटर. मग आता काय होणार आहे तर हा क्यूब असा थोडासा इकडे शिफ्ट होणार ना आणि इकडे शिफ्ट झाला म्हणजे या ठिकाणी बघा मी डिफरंट कलर दाखवतो. या ठिकाणी हा एवढा शिफ्ट झाला. मग हा जो शिफ्ट झाला ना हा एवढा जो शिफ्ट झाला ना तो किती शिफ्ट झाला तर ते डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला 0.25 सेंटीमीटर एवढा. म्हणजे तुम्हाला चेंज इन लेंथ दिलेली आहे 0.25 सेंटीमीटर. ओरिजिनल साइड दिलेले आहे 20 सेंटीमीटर. अप्लाइड फोर्स दिलेला आहे 100 न्यूटन आणि विचारलं काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मटेरियल इज. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी तुम्हाला काय करायला लावलं फाइंड करायला सांगितलं. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी तुम्ही कसं फाइंड करणार. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा फॉर्म्युला असतो शेअरिंग स्ट्रेस घेतलाय आपण डिवाइडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. मग आता शेअरिंग स्ट्रेस किती असणार आहे ऑब्वियसली फोर्स पर युनिट एरिया. शेअरिंग स्ट्रेन किती असणार आहे चेंज इन किंवा शिफ्ट डिस्प्लेसमेंट ऑफ द अप्पर फेसेस डिवाइडेड बाय लोअर फिक्स सरफेसेस. त्याला आपण एल म्हणतो. त्याला मी चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ घेतलं तरी चालतं. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट झालं. फोर्स किती अप्लाय केला आहे 100 न्यूटन. एरिया किती आहे 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 20 × 10⁻⁴ चा स्क्वेअर क्यूबचा एरिया. ओके. आणि डिवाइडेड बाय किती शिफ्ट झाला 0.25 × 10⁻². त्यानंतर ओरिजिनल लेंथ किती होती 20 × 10⁻². आता हे तर कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व करणार. तुमच्या सगळं समोर दिलेलं आहे. हे व्यवस्थित सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर भेटेल 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. असा हा सिंपलचा प्रॉब्लेम होता. सो 29चा ऑप्शन किती होऊन जातं बी. या ठिकाणी आपल्याला लेवल 2 आता आपण कव्हर केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लेवल 3ला कंटिन्यू करणार आहोत. सो आजचं हे लेक्चर सर्वांना व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो. जर याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रॉब्लेम असेल डाऊट असेल तर तुम्ही ऑब्विसली तो पाठवत चला आणि रेग्युलर अभ्यास करून होमवर्क मला सेंड करत चला. ओके. थँक्स.